अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंका ऑल कंटेंट. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुळदेवीबद्दल पाहणार आहोत. कुळदेवी म्हणजे आपल्या कुळाचं संरक्षण करणारी देवी, आई. तर बघा, आपल्या प्रत्येकाची एक कुळदेवी असते. आपण काय करतो, स्वामींची नित्यसेवा करत असतो, त्याप्रमाणे आपल्याला आपल्या कुळदेवीची नित्यसेवा करणंही तेवढंच गरजेचं आहे. आपण इतर देवी देवतांची सेवा करतो, पण त्यामध्ये सर्वात महत्त्वाची सेवा आली आपल्या गुरूंची आणि आपल्या कुळदेवीची. ज्या घरामध्ये कुळदेवीची सेवा केली जाते तिथे संसारिक अडचणींचा सामना कधीही करावा लागत नाही आणि त्या कुटुंबावरती, त्या कुळाचं संरक्षण करण्यासाठी आई नेहमी तत्पर असते. आपण बऱ्याचशा जणांना आपली कुळदेवीसुद्धा अजून माहिती नसेल तर बघा, तुम्ही ऐकलं असेल की गावाकडे भाट लोक येतात, त्यांच्याकडे सर्व पूर्वजांपासून नोंदी केलेल्या असतात. त्यांना तुम्ही विचारू शकता की तुमची कुळदेवी कोणती आहे. नाहीतर तुम्ही काय करता, कुळदेवी माहिती नाही आणि फक्त करायची म्हणून तुम्ही एखाद्या देवीची सेवा करत असाल तर तुम्ही आईची सेवा सोडून मावशीची सेवा केली तर त्याचा तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही. किंवा मग तुम्ही ज्या ठिकाणी मूळ ठिकाणी राहत असाल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही भाऊबंदकी असेल त्यांना चौकशी करून तुमची कुळदेवी जाणून घ्यायची आहे. जसं आपल्या आईला लेकराची गरज असते तशीच लेकरालाही आईची गरज असते. त्यामुळे तुम्हीही थोडंसं धावपळ केली, तुम्ही थोडीशी हालचाल केली तर आई आपोआप तुमच्याकडे येते. मग तुम्ही तुमच्या कुळदेवीची सेवा करायची आहे. बऱ्याचशा जणांना कुळदेवी तर माहिती आहे, पण सेवा कशी करावी हे माहिती नसतं. किंवा आपण फक्त चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्रीमध्ये सेवा करतो, इतर वेळी आपण सेवा करत नाही आणि हे अगदीच चुकीचं आहे. कुळदेवीला कधीही विसरायचं नसतं. तर त्याबद्दलच आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत की कुळदेवीची सेवा कशी करावी. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. बघा, तुमची कुळदेवी भलेही कुठल्याही लांब ठिकाणी असू दे, तिचं जे मूळपीठ आहे त्या मूळपीठावरती तुम्ही वर्षातून एकदा तरी दर्शन घ्यायला जाणं गरजेचंच आहे. आपली जी कुळदेवी आहे तिचं टाक आपल्या घरामध्ये असायला हवं किंवा मूर्ती आपल्या घरामध्ये असायला हवी. आपल्या घरामध्ये लग्न कार्य असेल तेव्हा आपण हे टाक बनवून घेतो किंवा तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही बनवून घ्या आणि सेवा करायला सुरुवात करा. सेवा कोणत्या कराव्या? आपल्या प्रत्येकाला संसारिक अडचणी असतात. तुम्हाला भरमसाठ पगार आहे पण तुमच्या मुलाचं मुलीचं त्यांना भरमसाठ पगार असूनही लग्न जमत नाही आहे. ते वेल सेटल्ड आहे, दिसायला छान आहे, पण तरीसुद्धा काही ना काही अडचण जर तुमच्या घरामध्ये येत असेल किंवा मग नवरा बायकोचं नातं चांगलं आहे, तुमचा हॉस्पिटलचा रिपोर्ट चांगला आहे, सगळं चांगलं असूनही तुम्हाला संतानप्राप्ती होत नाही आहे, तुमच्यावरती कर्ज खूप वाढत चाललेलं आहे, आजारपण आहे, प्रत्येकाला संसारिक अडचणींपैकी काही ना काही अडचण असते. तेव्हा कुळदेवीची उपासना केल्याने तुमच्या या अडचणी कायमच्या दूर होत असतात. ज्याप्रमाणे आपण स्वामींची नित्यसेवा करतो त्याप्रमाणे आपल्याला कुलदेवीची नित्यसेवा करायची आहे. नित्यसेवेसाठी दुर्गा सप्तशती हा ग्रंथ आपल्याकडे असणं गरजेचं आहे. जसं आपण स्वामी चरित्र सारामृतचे दररोजचे 3 अध्याय पठण करतो त्याप्रमाणे आपल्याला दुर्गा सप्तशतीचे नित्यसेवेमध्ये दररोज 2 अध्याय पठण करायचे आहेत. असे तुमचे 7 दिवसामध्ये एक पारायण पूर्ण होतं. यामध्ये 13 अध्याय असतात आणि तुम्हाला दररोज 2-2 अध्याय पठण करून 7व्या दिवशी 13वा अध्याय पठण करायचा आहे. पहिल्या दिवशी तुम्ही देव्या कवचमपासून सुरुवात करा आणि अर्गला स्तोत्रम वगैरे ते सगळं वाचून मग तुम्ही पहिला आणि दुसरा अध्याय वाचायचा आहे. दुसऱ्या दिवशी तिसरा, चौथा, तिसऱ्या दिवशी 5वा, 6वा असं करत करत शेवटच्या दिवशी तुम्ही 13वा अध्याय वाचून तुम्हाला क्षमापण स्तोत्रम असेल, रात्री सुक्तम वगैरे असेल, हे सगळं पठण करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला दररोजच्या दररोज दुर्गा सप्तशतीची आपल्या कुलदेवीची नित्य उपासना करायची आहे. जर दररोज पठण होत नसेल, संसारिक अडचणी असतात, जबाबदाऱ्यांचं ओझं असतं किंवा मांसाहार घरात होत असेल तर मग तुम्ही मंगळवारी डायरेक्टली एक पूर्ण दुर्गा सप्तशतीचा पाठ, शुक्रवारी दुर्गा सप्तशतीचा पाठ असं केलं तरी आपली कुलदेवीची सेवा होत असते. आता असे प्रश्न तुम्ही करू नका की आम्ही सकाळी वाचन करतो आणि संध्याकाळी नॉनव्हेज खातो किंवा मग नॉनव्हेज खाल्लं मग सेवा कशी करायची. कारण बघा, तसं तर सेवा करत असताना कधीही नॉनव्हेज खायचं नाही आहे, पण आपण नित्यसेवा करत असतो आणि आपल्याकडून नॉनव्हेज खाण्यावरती कंट्रोल नसतो. त्यामुळे तुमच्या मनाला जे पटतं किंवा तुम्ही जे करता ते करा. पण शक्यतो कधीही सेवा करत असताना नॉनव्हेज खाऊन आपल्याला सेवा करायची नाही आहे किंवा सेवा करून मग नॉनव्हेज खाणं हेही चुकीचं आहे. तसं तर नॉनव्हेज खाल्ल्यानंतर ग्रंथाला, देवाला स्पर्श करत नाही, आपण दिवासुद्धा लावू शकत नाही, असे नियम आहेत. त्यामुळे तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही करू शकता, पण मी तरी सांगेल की सेवा करत असताना नॉनव्हेज खाणं तुम्ही टाळा. तर सर्वात सोपी सेवा सांगते ती म्हणजे नामस्मरण. नामस्मरण इतकी प्रभावी सेवा कुठलीच नसते. आपली जी कुलदेवी असते, प्रत्येकाच्या कुलदेवीचा एक विशेष मंत्र असतो. त्या मंत्राचं तुम्ही
नामस्मरण करू शकता. ते तुम्ही 108 वेळा करा, 21 वेळा करा, 51 वेळा करा, पण नित्य करा. आता जसं की माझी कुलदेवी आहे तुळजापूरची तुळजाभवानी, तर मी काय म्हणेल, ओम श्री तुळजाभवानी देवे नमः, किंवा तुळजापूर तुळजाभवानी माता की जय, किंवा जय आई जगदंबे, अशा कोणत्याही मंत्राचा मी 108 वेळा जप करेल. हेही नामस्मरण खूप चांगलं आहे. देवी आईला काय पाहिजे आहे की तुम्ही फक्त आईचं स्मरण नेहमी तुमच्यामध्ये राहिलं पाहिजे, आणि हेच एका आईला एका लेकराकडून अपेक्षित असतं. तर अशा प्रकारे तुम्ही मंत्राचा जप करू शकता. आता तुम्हाला तुमच्या देवीचा मंत्रच माहिती नाही किंवा कुळदेवीच माहिती नाही, तर तुम्ही 999 मंत्राचा जप करा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. मग तुमची जी पण कुळदेवी आहे तिच्यापर्यंत या मंत्राचा जे काही तुम्हाला नामस्मरण तुम्ही करत आहात ते तिच्यापर्यंत पोहोचत असतं. तर अशा प्रकारे तुम्हाला नामस्मरणची सेवा ही करायचीच आहे. किंवा तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्रचंही दररोज एकदा 11 वेळा अशा प्रकारे पठण करू शकता. तर दुर्गा सप्तशती जर तुम्हाला नित्यसेवेमध्ये होत नसेल तर मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा पौर्णिमेला शुभतिथींवरती तरी तुम्ही पाठ करा, किंवा वर्षातून एकदा तरी तुम्ही नक्कीच पारायण करा. त्याचप्रमाणे आपल्या कुळदेवीचा कुलदेवाचा तुम्हाला वर्षातून एकदा मान सन्मान करायचा आहे. त्यांच्या मूळ पीठावरती जाऊन तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे. पितृदेवांची सेवा करणं ही विशेष महत्त्वाचं आहे. संसारिक अडचणी असो किंवा कुठल्याही गोष्टींचा तुम्ही सामना करत असेल ना, तर सर्वात आधी तर पितृदेवांची सेवा तुमच्याकडून होणं गरजेचं आहे. कारण पितृ प्रसन्न असेल ना, तर आपल्याला कधीच कुठल्याच अडचणींचा सामना करावा लागत नाही. त्यानंतर आपल्या कुळदेवीची सेवा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, आणि कुळदेवीची सेवा झाल्यानंतर आपल्याला आपल्या गुरूंची, आपल्या इष्टदेवतेंची म्हणजे स्वामींची सेवा करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये या सेवेला खूप महत्त्व आहे. त्यामुळे पितरांची सेवा, कुळदेवीची सेवा, स्वामींची सेवा करायला विसरू नका. आणि वर्षातून एकदा मूळ पीठावर नक्की जा. बघा, तुम्हाला खूप सुंदर असे अनुभव नक्कीच येतील. कारण आपल्या कुळदेवीचा जर आपल्या कुळावरती आशीर्वाद असेल ना, तर आपल्या कुळाचं कधीही कोणीही वाईट करू शकत नाही. कुठल्या संसारिक अडचणींना तुमचा सामना करावा लागत नाही, आणि करत असाल तर त्यातून तुम्ही दूर निघाल. तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये यश येईल. तर अशा प्रकारे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा, आणि आपल्या कुळदेवीची सेवा सर्वांनाच करायला सांगा. आपल्या कुळदेवीचं जे नाव आहे ते कमेंट बॉक्समध्ये टाईप करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.